एक 8 वर्षांची मुलगी नवी मुंबईतल्या ऐरोलीतनं अचानक बेपत्ता होते आणि मग सुरू होतो तिचा शोध। नवी मुंबई पोलिसांची 11 पथकं या मुलीच्या शोधासाठी दिवस रात्र एक करतात आणि तब्बल 4 दिवसांनंतर हाती लागतो त्या मुलीचा मृतदेह। अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना एखाद्या सिनेमासारखी वाटू शकेल, पण हे खरंय, या मुलीचा खून कोणी, कधी आणि कशासाठी केला याचं गूढ आता उकलतंय। पाहुयात फ्रान्सिलाची मर्डर मिस्ट्री। ऐरोलीतून बेपत्ता झालेल्या 8 वर्षांच्या फ्रान्सिलाचा मृतदेह मीरा रोड घोडबंदर परिसरात सापडला आणि त्यापाठोपाठ तिच्या मृत्यूचं गूढ उकललं। तिच्याच मावशीचा पती म्हणजे तिचा काका क्लॅरेन्स यानंच फ्रान्सिलाला मारल्याचं उघड झालंय। त्याला पोलिसांनी अटक केली आहे। फ्रान्सिला ही न्यू होरायझन पब्लिक स्कूलमध्ये शिकत होती। 29 जूनला म्हणजे सोमवारी ती नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर स्कूल बसमधून आली। ऐरोलीतल्या सेक्टर 8 मधल्या एकविरा दर्शन सोसायटीजवळ फ्रान्सिला उतरली, पण ती घरी पोहोचलीच नाही। तर इकडे फ्रान्सिला घरी न आल्यानं तिच्या आईनं चौकशी सुरू केली। शाळेतही याबाबत विचारणा करण्यात आली, मात्र शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणेच फ्रान्सिला स्कूल बसमधून घरी गेल्याचं त्यांना सांगण्यात आलं। त्यानंतर फ्रान्सिलाच्या आईनं स्कूल बस ड्रायव्हरकडे चौकशी केली, त्यावेळी त्यांनीही तिला घराच्या गेटजवळ सोडल्याचं सांगितलं। यानंतर काही वेळातच संपूर्ण परिसरात फ्रान्सिला बेपत्ता झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली। त्याचवेळी शेजारीच राहणाऱ्या 10 वर्षांच्या मुलानं फ्रान्सिलाला कुणीतरी लाल कारमधून घेऊन गेल्याचं सांगितलं। दरम्यान फ्रान्सिला बेपत्ता झाल्याची बातमी समजताच तिचे वडील नेदरलँडहून ऐरोलीत दाखल झाले। त्यानंतर वाझ कुटुंबियांनी फ्रान्सिला हरवल्याची पोलिसात तक्रारही केली। नवी मुंबई पोलिसांनीही दिवसरात्र एक करत फ्रान्सिलाच्या शोधासाठी 11 पथकं रवाना केली। एकीकडे बेपत्ता झालेल्या फ्रान्सिलाचा पोलीस शोध घेत होते, तर मुलीमुळे तिच्या आईवडिलांचा जीव टांगणीला लागला होता। फ्रान्सिलाचा असा सर्वत्र शोध सुरू असताना पोलिसांनी संशयित म्हणून तिचा काका क्लॅरेन्स यालाही ताब्यात घेतलं। कसून चौकशी केल्यानंतर आपणच तिचा खून केल्याची कबुली त्यानं दिली। त्यानं हत्या केल्याची जागाही पोलिसांना दाखवली। पोलिसांनी मीरा रोड घोडबंदर परिसरात घटनास्थळी पाहणी केली असता त्यांना एका 8 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला आणि तो मृतदेह दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नव्हता, तर ऐरोलीतून बेपत्ता झालेल्या फ्रान्सिलाचाच होता। सोमवारी म्हणजेच 29 जूनला क्लॅरेन्सनं सोसायटी जवळून फ्रान्सिलाचं अपहरण केलं। त्यानंतर त्यानं मीरा रोड जवळ निर्जन स्थळी गाडी नेली। तिथं त्यानं तिचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह तिथेच टाकून तो माघारी परतला। मुलीला किडनॅप करून स्वतःच्या गाडीमधून घेऊन गेला आणि घोडबंदर रोडला एका निर्जन ठिकाणी तिचा तोंड दाबून तिचा खून केला आणि त्या ठिकाणी तिचे प्रेत टाकून दिलं। ते दिल्यानंतर तो पुन्हा घरी गेला। घरी गेल्यानंतर त्याच्या पत्नीनं त्याला विचारल्यानंतर माझी एक महत्त्वाची डॉक्युमेंट्स फाईल विसरली होती अशा प्रकारचा बहाणा बनवून त्याचा सोबत एक मित्र घेऊन तो पुन्हा एकदा मोटरसायकलवर त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी पडलेली बॅग तो परत घेऊन गेला। असं काय केलं होतं या चिमुरडीनं की तिचा खून व्हावा? तिचा गुन्हा एवढाच होता की तिच्या वडिलांमध्ये आणि क्लॅरेन्समध्ये वाद सुरू होता। त्यानं हाच राग चिमुरड्या फ्रान्सिलावर काढला आणि तिला संपून टाकलं। एकदा ही फॅमिली त्या फॅमिलीकडे राहायला गेलेली होती आणि तिथे मुलांचं भांडण झालं होतं। त्यावेळी यांच्यामध्ये खूप जोराची भांडणं झाली होती आणि ही जी मेहुणी आहे त्याची तिनं त्याला काही शिवीगाळ पण केली होती की तू आता बोटीवर जा आणि परत येऊ नकोस, तिकडेच मर, अशा प्रकारची भाषा वापरली होती। आणि त्यानं पण त्यावेळी भाषा वापरली होती की तूच आता बघ 2-3 महिन्यात तू सुद्धा मरशील। आणि तोच राग डोक्यात ठेवून प्रथम दर्शनी त्यानं हे कृत्य केल्याचं दिसून येतं। फ्रान्सिला या शब्दाचा अर्थ अत्यंत मनमिळाऊ, मोठ्या मनाची असा होतो, पण हा अर्थ तिच्या काकाला कळलाच नाही। जर तो कळला असता तर क्षणिक रागापोटी या चिमुरडीला जीव गमवावा लागला नसता। मीरा रोडहून विजय देसाईसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, नवी मुंबई।